समुद्रात भूकंपानंतर सुनामी यावी असं काहीसं धुळीचं वादळ राजस्थानात आलंय। थरकाप उडवणारी ही दृश्य राजस्थानच्या चुरूमधली आहे। त्यासाठी हा एक रिपोर्ट बघूयात। ही दृश्य तुम्हाला हॉलिवूडच्या एखाद्या प्रलयकारी सिनेमाची वाटू शकतात। सुनामीच्या रूपात समुद्र जणू सारा भूभाग गिळतोय असं दिसणारं हे भयावह चित्र राजस्थानमधलं आहे। राजस्थानमधलं हे धुळीचं वादळ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोय। सारं अवकाश धुळीच्या वादळानं व्यापलंय। त्यामुळे राजस्थानच्या चुरूत दिवसाच रात्र झाली आहे। आजूबाजूच्या भागात दृश्यता जवळपास शून्य झाली। बहुसंख्य लोकांनी असं भयावह वादळ पहिल्यांदाच पाहिलं। त्यामुळे नेमकं घडतंय काय याबद्दल अनेकांच्या मनात भीती पसरली। चुरूसह राजस्थानच्या बिकानेर, श्रीगंगानगर, हनुमानगड, जोधपूर, जयपूर या जिल्ह्यांमध्येही धुळीच्या वादळाचा फटका बसला। वादळासह गारपीट आणि हलका पाऊसही झाला। माहितीनुसार हवेच्या चक्रवाती प्रवाहानं अशा भीषण वादळाचा आकार घेतला। वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 70 किलोमीटर इतका होता। 1 जून पर्यंत राजस्थानात वादळाची स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वादळामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळणं, विजेचे खांब कोसळणं अशा घटना घडल्या। कोरडं हवामान आणि राजस्थानच्या भौगोलिक स्थितीमुळे अशी वादळं तयार होतात। ही सामान्य गोष्ट असली तरी यंदा वादळाचा विस्तार आणि त्याची भयावहता अनेकांना घाबरवणारी होती। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।